मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी काल पत्रकार परिषद घेत एक महत्त्वाची घोषणा केली। उद्यापासून देशभरातील 12 राज्यांमध्ये SIR म्हणजे विशेष सखोल फेरनिरीक्षण करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी काल दिलेली आहे। 12 राज्यांमध्ये SIR चा दुसरा टप्पा आजपासून सुरू होईल आणि या टप्प्यात मतदार यादी अपडेट केली जाईल, ज्यात नवे मतदार जोडले जातील, सोबतच त्यातील ज्या त्रुटी होत्या त्या देखील दूर केल्या जातील अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्तांनी काल दिलेली आहे। पण तुम्हाला माहिती आहे, हाच मुद्दा महाराष्ट्रात मोठं आंदोलन उभं करू शकतोय। कारण जसं आपल्याला माहिती आहे, राज ठाकरेंनी जेव्हा निवडणूक आयोगाबरोबर सर्व पक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली होती, तेव्हा मतदार याद्या स्वच्छ करा, त्यातील घोळ झाले नाही पाहिजेत अशी मागणी केली होती। आणि जोपर्यंत मतदार याद्या स्वच्छ होत नाही तोपर्यंत स्थानिकच्या निवडणुका घेऊ नका असं देखील राज ठाकरे स्पष्ट म्हणाले होते। मात्र आता या निवडणुका झाल्यानंतरच, स्थानिकच्या निवडणुका, महापालिकेच्या निवडणुका झाल्यानंतरच महाराष्ट्रात SIR म्हणजेच मतदार याद्यांचे विशेष सखोल फेरनिरीक्षण होणार आहे असं म्हटलं जातंय। नेमकं हे प्रकरण काय आहे? यामुळे आता महाराष्ट्रात संघर्ष उभा राहणार का? हे SIR काय असतं आणि मनसे स्टाईलने आजपर्यंत पाहिलेल्या आंदोलनात आता अजून एका आंदोलनाची भर पडणार आहे का? हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण अशी राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। आता राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत आणि 31 जानेवारी पर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले। सध्या SIR म्हणजेच विशेष सखोल फेरनिरीक्षण जे आहे ते दुसऱ्या टप्प्यात आल्याचं म्हटलं जात आहे। आधी आपण SIR काय असतं हे जाणून घेऊया। निवडणूक आयोग स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजेच SIR ही एक प्रक्रिया राबवतो, ज्यात मतदार यादीची अचूकता सुनिश्चित केली जाते। सगळं काही बरोबर आहे का यादीत हे पाहिलं जातं। यामध्ये घराघरांना भेटी देऊन मतदारांची पहिली एक माहिती जी आहे ती तपासली जाते, जेणेकरून कोणताही पात्र मतदार वगळला जाणार नाही आणि अपात्र व्यक्तींची नावे यादीत समाविष्ट राहणार नाहीत। हे सगळं काम BLO म्हणजेच बूथ लेवल अधिकाऱ्यांद्वारे केलं जातं आणि प्रत्येक मतदाराकडून एखादी फॉर्म भरून घेतलं जातं यावर, ज्यात मतदारांना जन्मतारीख आणि जन्मस्थानाचे एक पुरावे जे आहेत ते सादर करावे लागतात, ज्यामुळे डुप्लिकेट नावं, मृत व्यक्तींची नावे काढली जातात आणि नवीन पात्र मतदार जोडून निवडणुका पारदर्शक आणि फसवणूक मुक्त होतात। आता हीच प्रक्रिया 12 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये करण्यात येणार आहे। यामध्ये अंदमान निकोबार, गोवा, पुद्दुचेरी, छत्तीसगड, गुजरात, केरळ, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, लक्षद्वीप यांचा समावेश आहे। महत्त्वाचं म्हणजे या यादीत महाराष्ट्राचा सध्या समावेश करण्यात आलेला नाहीये। महाराष्ट्रातील सगळ्या विरोधकांनी एकत्र येत मतदार याद्यांमधील घोळ निस्तरण्याची मागणी केली होती। जोपर्यंत मतदार यादीतील गोंधळ संपत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि खास करून राज ठाकरे यांनी केली होती। मात्र यात महाराष्ट्राचं नाव नसल्याने या यादीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जुन्याच मतदार याद्यांच्या आधारे होणार आहे असे आता माध्यमे सांगू लागलेत। महत्त्वाचं म्हणजे आगामी निवडणुकांपर्यंत महाराष्ट्रात SIR पुढे ढकलावा अशी मागणी 9 सप्टेंबरलाच करण्यात आली होती आपल्या राज्यातील निवडणूक अधिकाऱ्यांकडून। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात सगळे अधिकारी जे आहेत ते व्यस्त असतील हे कारण देऊन ही प्रक्रिया एक विलंबवली पाहिजे, लांब करण्यासाठी त्यांनी कळवलं होतं आणि ही प्रक्रिया जानेवारी 2026 पर्यंत लागू करण्याची योजना त्यांनी सजेस्ट केली। आता त्याचनुसार SIR प्रक्रियेत महाराष्ट्राचं नाव नसल्याने राज ठाकरेंच्या मागणीचं काय होणार असा प्रश्न आता निर्माण होतोय। राज ठाकरेंनी आतापर्यंत यशस्वी आंदोलने केली आहेत। टोल पासून मराठीच्या मुद्द्यापर्यंत जे आंदोलन त्यांनी हाती घेतले ते तडीस नेले आहेत आणि जेव्हा जेव्हा मनसेने आंदोलनं केले, मग ती कोणाचाही सरकार असो, महाराष्ट्र सरकारला त्याची दखल घ्यावीच लागली आहे। आज देखील मनसे त्यांच्या खळखट्याक आंदोलनासाठी ओळखली जाते। आता ज्याप्रमाणे केंद्रीय निवडणूक आयोगाने जुन्याच मतदार याद्यांना घेऊन निवडणुका घेण्याचं एक संकेत दिलेले आहे, ही यादी जाहीर करून जे संकेत दिले आहे, त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। काही राजकीय विश्लेषक म्हणतात यामध्ये खळखट्याक तर होणार नाहीये, कारण याचे 1-2 भाग आहेत।
विश्लेषकांच्या मते मतदार याद्यांना घेऊन सगळे विरोधक एकवटलेत, मैदानात उतरलेत आणि त्यांचं नेतृत्व हे कुठेतरी राज ठाकरे करताना दिसतायत, असं माध्यमांमधून तेच कुठेतरी नेतृत्व करतायत असं दिसतंय। त्यात राज ठाकरे जरी म्हणत असले की निवडणुका घ्यायच्या नाही, तर तशीच मागणी राहुल गांधी यांची देखील बिहारसाठी होती, पण तरी देखील बिहारमध्ये निवडणुका लागल्याच आहेत आणि काँग्रेस निवडणूक लढवते आणि राज ठाकरेंनी जरी हा मुद्दा कळीचा बनवला की नाही निवडणूक घ्यायची नाही, तरी देखील मग त्यांना राज ठाकरे यांना सर्व पक्षीय पाठिंबा जे आहे ते देणार आहेत का, हा प्रश्न आहे। एक वेळ उद्धव ठाकरे देतील, पण जी काँग्रेस बिहारच्या निवडणुका लढवायला तयार झाली ती स्वतः आणि सोबत शरद पवारांची राष्ट्रवादी हा पाठिंबा राज ठाकरेंना देणार का की नका घेऊ निवडणुका, हा प्रश्नच आहे। आता उद्धव ठाकरेंनी निर्धार मेळावा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतला, पण त्यांनी देखील या मागणीला घेऊन काही जोर दिला नाही, म्हणजे कुणीच यासाठी राज यांच्या शिवाय अजून पुढे सरसावत नाहीये की निवडणुका घेऊ नका म्हणून। त्यामुळे सगळे विरोधी पक्ष या निवडणुकांवर बहिष्कार टाकतील आणि मतदार याद्यांना निवडणुकीपूर्वीच अपडेट करण्याची मागणी करतील, यावर साशंकता व्यक्त केली जाते। आता राज ठाकरे खळकट्याक करणार की निवडणुकांना सामोरे जाणार हे देखील बघण्यासारखं असेल। आता 1 नोव्हेंबरला आयोगाविरोधात मोर्चा होणार आहे, विराट मोर्चा होणार आहे, सर्व पक्ष तिकडे येणार आहे। हा मोर्चा मनसेच्या खळकट्याक आंदोलनाचा पाया असेल का, हे देखील बघण्यासारखं असेल। दरम्यान तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं, तुमचं मत काय आहे? महाराष्ट्रामध्ये निवडणूक आयोगाने आधी मतदार यादी क्लिअर केल्या पाहिजे, नंतर निवडणुका घेतल्या पाहिजेत, असं झालं पाहिजे का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला। धन्यवाद।